महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। महिला म्हणते गरीबों का कोई नहीं सुनता। मृतदेह एसटीत आणल्याचे प्रकरण, DHO डॉक्टरांविरुद्ध कारवाई करा, अन्यथा विधानसभेच्या पायरीवर आंदोलन करणार। आमदार राजकुमार पटेल, मेळघाट। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा। चिखलदरा मेळघाट विशेष बातमीपत्र। चिखलदरा तालुक्यातील धरमडोह येथील सरिता किशोर कासदेकर या महिलेचा चिमुकला दगावला। आरोग्य विभागातर्फे रुग्णवाहिका आणि मदत न मिळाल्यामुळे अमरावतीपर्यंत मृतदेह एसटीतून आणावा लागला। त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले असून संबंधित डॉक्टरसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ निलंबन आणि हकालपट्टीची कारवाई न झाल्यास विधानसभेच्या पायरीवर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी एका पत्राद्वारे आरोग्यमंत्र्यांना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे। मेळघाटातील रुग्णवाहिका, बियर बार आणि ढाब्यांवर थांबत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते। त्यानंतर काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा दौरा झाला, मात्र आरोग्य यंत्रणा आदिवासींच्या जीवावर उठल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळाले। चिखलदरा तालुक्यातील धरमडोह या गावामधील सरिता किशोर कासदेकर या महिलेची प्रसूती टेंबुसोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झाली। बाळाची प्रकृती बिघडल्यावर उपचाराकरिता बाळाला टेंबुसोडा येथून अचलपूर वरून अमरावती व अमरावती येथून नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले। नागपूर येथे रुग्णालयात 18 दिवस उपचारानंतर बालकाचा मृत्यू झाला। नियमानुसार मृतदेह त्याच्या घरी गावामध्ये पोहोचवणे आवश्यक होते। पालकांसह शासकीय रुग्णवाहिकेने त्यांच्या तथापि टेंबुसोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंदन पिंपरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांच्याशी मृताच्या नातेवाईकांनी वारंवार संपर्क करून सुद्धा त्यांनी मृतदेह याकरिता कोणताही प्रतिसाद दिला नाही। वर्गणीची भीक आणि पुढचा प्रवास आदिवासींना रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध करून दिली नाही, ज्यामुळे मृत बालकाच्या आई वडिलांकडे प्रवासासाठी पैसे नसल्याने त्यांनी नागपूर GMC येथे वर्गणी गोळा करून कापड्यामध्ये मृतदेह गुंडाळून तो ST महामंडळाच्या बसमधून नागपूर ते अमरावती पर्यंत आणला। आदिवासींसाठी कोट्यावधींच्या योजना असताना मृतदेह घरापर्यंत पोहोचून देण्यासाठी रुग्णवाहिका न देण्याविरुद्ध कारवाईची मागणी आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे। डॉक्टर पिंपरकर, डॉक्टर रणमले यांची हकालपट्टी करा। मृतदेहाच्या विटंबनेत जबाबदार असणाऱ्या डॉक्टर चंदन पिंपरकर, डॉक्टर दिलीप रणमळे यांचे ताबडतोब निलंबन करून त्यांची अमरावती जिल्ह्याबाहेर बदली करावी, अन्यथा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी न्याय मिळावा म्हणून मला विधान भवनाच्या पायऱ्यांवर नाईलाजाने बसून आंदोलन करावे लागेल, असा इशारा पत्राद्वारे आरोग्य मंत्र्यांसह यंत्रणेला दिला आहे। कुणीच नाही केली विचारपूस, गरिबाचा कोण वाली। टेंबुसोडा येथून अमरावती व लगेच दुसऱ्या वाहनात बसून नागपूरला पाठवण्यात आले। येथील डॉक्टरांनी 15 दिवस कुठलीच विचारपूस केली नाही, असा गंभीर आरोप महिलेने बोलताना केला। बाळाच्या निधनाचे दुःख आणि तिचे अश्रू संताप व्यक्त करणारे होते। या संदर्भात महिलेसह तिचा पती यांनी माजी सभापती बन्सी जामकर, पेंटर रामजी सावलकर, प्रकाश जामकर, दादा खडके, रामबाबू यांच्याकडे घटनेची लेखी तक्रार सुद्धा दिली आहे। संबंधित जबाबदार डॉक्टर व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई न झाल्यास हिवाळी अधिवेशनात पायरीवर बसून आंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे। धाब्यावर अँब्युलन्स पाठविणारे आदिवासींच्या दुःखात रुग्णवाहिका उपलब्ध करून देत नसल्याचा प्रकार संतापजनकच आहे। राजकुमार पटेल, आमदार मेळघाट। में उसका परिस्थिति क्या है क्या नहीं, ये यहाँ के डॉक्टर का काम था कि उससे संपर्क करना। एक भी दिन नहीं पूछे बच्चे कैसा है, बच्चे की तबीयत कैसा है, एक भी दिन फोन लगा कि नहीं पूछे। हमने मेरा ये नानन को फोन करके बताया कि पिंपरकर सर को फोन लगा दे, बोले कि कैसा है करके, हमारे बच्चे की तबीयत पूछ लेना, वो डॉक्टरों से बात कर लेना, ऐसे करके मेरा नानन को बताया। फिर मेरा नानन ने यहाँ का डॉक्टर को बोला, और यहाँ का डॉक्टर का काम था ना कि वहाँ का डॉक्टर उनके साथ बोलने का कि भाई ये बच्चे कैसा है, आप अच्छा है भी या नहीं है, उसमें जान है भी या नहीं है। माँ है, मेरा दिल जल रहा। बरोबर है। फिर वहाँ पे
इतना दिन पड़ा है, एक भी दिन नहीं बता रहे कि बच्चा अच्छा है भी या नहीं है। सिर जी बता रहे कि उन्होंने तेरा फिक्र करने को ना था। इतना बड़ा दवाखाना गया, कोई फायदा नहीं हुआ मेरे को। आखिर क्या काम का है दवाखाना ना ये। बरोबर है। हाँ, मेरा दिल इतना जल रहा, मेरा बच्चा गया। हाँ बरोबर है। तेरा कहना बराबर है, एकदम सही है तेरा। गरीबों का कोई भी ये नहीं है वहाँ पे, नहीं सुविधा नहीं है। उन्होंने तुमको गाड़ी देने को होना था, वहाँ से घर तक लाने को होना था, पूछताछ करने को होना था। गाड़ी देने का काम दवाखाना वाले का है। हाँ, पर यहाँ से गाड़ी नहीं मिलती दीदी, तुमको अपना गाड़ी में जाना पड़ता है, सब बोलने लग गया। नहीं गलत होगा भाई तेरे साथ। धर्मडो की जो हमारी बहन है सरिता किशोर कासदेकर, जिनकी टेमरुसोना PSU में डिलीवरी हुई थी, बच्चे सीरियस हो गए, उनको यहाँ से अमरावती लेके गए, अमरावती से उन्हें नागपुर भेज दिया गया है। नागपुर जाने के बाद में उनके साथ में जो व्यवहार हुआ है वो बिल्कुल निंदनीय है, क्योंकि एक 8-10 दिन बाद उनको ICU में रखे और 8-10 दिन के बाद वो बच्चे की डेथ हो गई है। और डेथ होने के बाद में उन्होंने PSC के डॉक्टर DHO वगैरह से संपर्क किया है। उस संपर्क के दौरान इन्होंने उनको एम्बुलेंस की मदद की ही नहीं, आखिर नाइलाज उन्हें अपने बच्चे की डेड बॉडी बस से लाना पड़ा। आज इस प्रकार के मेलघाट के आदिवासी के साथ में अगर व्यवहार करे तो मुझे ऐसा लगता है कि वो संबंधित PSC के डॉक्टर DHO इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। अगर कार्रवाई नहीं होती है तो आने वाला हिवाड़ी अधिवेशन में मुझे विधान भवन के पायरी पे बैठ के आंदोलन करना पड़ेगा और इनके ऊपर कार्रवाई मैं करके रहूँगा। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।